काय ग? उचकी थांबतच नाहीये. कोणीतरी खूप आठवण काढतंय वाटतं. नाही नाही तसं नाही, मला लागते अधूनमधून उचकी. तू एक काम कर, थोडा वेळ श्वास रोखून धर. थांबली? आय होप सो. मी सांगू शकतो कोण आठवण काढतंय. ईशा, दुसरं कोण? नाही रे. नाही, आय एम शुअर तिला सुद्धा इतक्याच उचक्या लागत असतील. अच्छा अच्छा, म्हणजे तुला ज्या उचक्या लागायच्या त्या अशाच लागायच्या ना? अरे जरा थांब. आता हा सांगणार नाही किंवा असेल तरी बोलणं टाळे, पण तुझा फोटो बघितल्यापासून याची अवस्था पण उचकी लागण्यासारखीच होती. काहीही सांगताय बरं का, हे काहीही सांगताय. काहीही काय मानसी, फक्त तुझ्यासाठी मुंबईमध्ये याने ट्रान्सफर मागून घेतली. आणि तुला माहिती आहे का, याचं प्रमोशन ड्यू होतं ते त्यांनी पोस्टपोन केलंय. नाही नाही, ड्यू वगैरे काही नव्हतं. तू काय सांगतोय? आणि प्रमोशनचा राहिला प्रश्न, तर माझा एक मित्र आहे, त्याची बदली झाली होती मुंबईला. त्याला काही कारणानिमित्त मुंबईत जायचं नव्हतं. मग त्याला मदत व्हावी म्हणून मी मुंबईत ट्रान्सफर मागून घेतली. म्हणजे मानसी तुला आवडली नाही तर? मानसी, तू प्लीज यांच्याकडे लक्ष देऊ नको. बरं ऐक ना, माझं एक तुझ्याकडे महत्वाचं काम होतं. बोल ना. ॲक्च्युली गेले 2 दिवस हा विचार माझ्या मनात घोळतोय. मानसीनं मुंबईत हॉस्पिटलमध्ये जॉब करायची. आता इथे बेंगलोरमध्ये जर तुमच्या पाहण्यात असं काही असेल तर प्लीज पहा, बघा आणि आम्हाला सांगा. अच्छा. अरे पण आम्ही काय बघणार? बघितलं मानसी, सतत तुझा विचार करतो हा. तुम्ही जरा थांबाल का प्लीज? घ्या, आता काय खाताय का खाताय? घ्या प्लीज, घे ना पंकज प्लीज. आता तू तरी मला चिडू नकोस, असं काही नाहीये. काय तुम्ही कमॉन सारिका, तू आता इथे सिनियर आहेस. निदान नवीन आलेल्या लोकांशी कसं बोलायचं हे आता मी तुला सांगायला हवं का? साक्षी आज गेलीच कशी परत? आज तिचा पहिलाच दिवस होता आणि ती नाराज होऊन गेली. काय इम्प्रेशन झालं असेल तिचं आपल्या या हॉस्पिटलबद्दल? काय सांगेल ती बाहेर सगळ्यांना जाऊन? ठीक आहे, ती एक हुशार डॉक्टर आहे. मी समजावेन तिला. हे स्टाफचे प्रॉब्लेम्स म्हणजे ना, खरंच खूप एनर्जी आणि वेळ खातात. पण आत्या, तू सारिकाचं बोलणंच ऐकून घेतलं नाहीस. ती इतकी घाबरली होती की काही बोललीच नाही. तू बोललास का साक्षीशी? नाही. आता तू जर ईशाला इथे घेऊन यायला लागलास तर तुला तरी वेळ कुठून मिळणार म्हणा नव्या स्टाफशी बोलायला? आत्या, स्पष्टपणे सांगायचं झालं तर मला साक्षीचं वागणं पटलेलं नाहीये. हो, म्हणजे ती माझ्याशी अदबीने वागलीये, बोललीये, पण ज्या सुरात ती सारिकाशी बोललीये. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय हो? हा काय झालं? काय झालं? काय
आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया.